भाजपवर हल्लाबोल केलेला आहे आणि अमित शहा हे वारंवार खोटं बोलतायत आणि शपथ घेऊन सांगतो की अमित शहा हे खोटं बोलतायत असं त्यांनी परत एकदा भाष्य केलं आहे। दुसरीकडे हुडी घालून मी राहुल गांधी शरद पवारांना भेटलो नाही, काय एकंदर त्यांच्या भाषणाबद्दल? नाही, त्यांच्या भाषणाबद्दल सहानुभूतीच व्यक्त केली पाहिजे। सरकार गेल्यानंतर ज्या पद्धतीच्या शब्दांचा उपयोग उद्धवजी किंवा संजय राऊतजी करतायत, हे वैफल्य आल्यानंतर अशा शब्दांचा उपयोग होतो आणि हे वैफल्य येण्याचं कारण आहे जेव्हा एखादा व्यक्ती चूक करतो, एखादा व्यक्ती जनादेशाचा अवमान करतो, एखादा नेता जनतेचा अपमान करतो। खरं तर किती 161 विधानसभा या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला जनतेने दिले, 2,30,58,525 मतं दिले। पण म्हणतात ना की विपरीत बुद्धी 24 ऑक्टोबर 4 वाजता 2019 तो अशुभ वेळ होता जेव्हा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्री पदाची हाव आणली। खरं तर लहानपणी सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची कथा यासाठी सांगितली जाते की जेव्हा तुम्ही वयाने मोठे होता तेव्हा असा मोह कधीच करू नका। त्यांना असं वाटलं की आता मी कोंबडी कापली की इतके सोन्याचे अंडे सत्तेच्या खुर्चीचे प्राप्त होईल, पण ते तात्कालिक होतं आणि त्याचा परिणाम आता त्यांना अनेक वर्ष हा पश्चाताप सहन करतच काढावा लागेल। याचं कारण साधं आहे, त्यांची सत्ता येईल असा प्रश्न जर तुम्ही कोणी रस्त्यावर विचारला तर कोणीही सांगेल त्यांची सत्ता दुरान्वयी येणार नाही आहे। जनहिताची कामं जी माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजीच्या नेतृत्वात, अजितदादांच्या नेतृत्वात सुरू आहे आणि मला वाटतं की त्याच्यासाठी जास्त दिवस वाट पाहायची गरज नाही। आपण 2 महिने वाट पाहू, दूध का दूध पाणी का पाणी 2 महिन्यात होईल। 1 जूनच्या अगोदर महाराष्ट्र कोणासोबत आहे? आमच्यासोबत आहे की पवार साहेब, उद्धव साहेब आणि राहुल गांधींसोबत आहे? आणि हे सांगायची गरज नाही, तुम्ही 10 सेकंड डोळे मिटा। देशाचे प्रधानमंत्री शरद पवार झालेत असा विचार करा, कोणाला मतदान करावं हे तुमचा अंतरात्माच सांगेल। 10 सेकंड विचार करा, राहुल गांधी या देशाचे प्रधानमंत्री झाले आहे आणि राहुल गांधी सांगताय की तुम्हारी जात कौन सी, संसदेत गेले, भारत माता का मृत्यू हुआ है। राहुल गांधीजी 10 सेकंदानंतर तुम्ही मतदान कराल का? पण मोदीजींचं जेव्हाही नाव येतं तेव्हा G20, विश्वगौरव, 80 कोटी लोकांना मोफत धान्य, 220 कोटी लोकांना मोफत वॅक्सिन, एम्स, किती योजना केल्या आणि या देशाचा गौरव वाढवला। मला वाटतं की आपल्या देशाचा मतदार समंजस आहे, तो अशा भाषणांनी त्यांना मतदान करेल असं मला वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।